राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिक्षक आमदार यांच्याकडून 12वी परीक्षा केंद्रात जाऊन फोटो सेशन करण्यात आले। पेपर चालू असताना भेट देत फोटो काढल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होत नसेल का, हा प्रश्न विक्रम काळे यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। विक्रम काळे यांनी 12वी परीक्षा केंद्रावर पाहणी करत फोटो काढलेले आहेत। विक्रम काळे हे अजित पवार गटाचे शिक्षक गटाचे आमदार आहेत। राज्य सरकार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात व्यस्त असताना सरकारी आमदारांनी केलेले फोटो सेशन या ठिकाणी चर्चेचा विषय ठरलाय। कॉपीमुक्त अभियान परीक्षा केंद्रावर मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक गॅजेटला बंदी असते आणि विक्रम काळेंना देखील ती बंदी लागू आहे, पण ती त्यांना नाही का, हे या सगळ्या प्रकरणावरून आता पुढे आल्याचं आपण पाहतोय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। बालाजी, विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावं तर मोबाईल नको, कॅल्क्युलेटर नको, घड्याळ नको, काहीच नको, पण मग अशा वेळी एक आमदार तिथे जातात, कॅमेरा घेऊन जातात आणि फोटो काढतात, याला काय नेमकं म्हणायचं? विशाल, खरंच दुर्दैवी प्रकार म्हणावं लागेल। ज्यांच्या ह्याच्यावरती खांद्यावरती शिक्षणाची किंवा सक्षम सदृढ करण्याची जबाबदारी आहे, तेच आमदार कुठेतरी नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत। विक्रम काळेंनी ह्यांच्या स्वतः सोशल मीडियावरती, फेसबुक असेल किंवा इतर माध्यमातून पोस्ट केले फोटो आहेत। त्यांनी 12वीच्या ज्या पार 40 गाव असेल, परभणी असेल किंवा बीड जिल्हा असेल, धाराशिव असेल, इथं सोलापूर असेल, या ठिकाणी 12वीच्या परीक्षा केंद्रा ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्यांनी। आणि त्याच्यानंतरच्या 12वी सध्या परीक्षा सुरू आहेत, त्यात त्यांनी फोटो पोस्ट केले। विशाल, एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो। विक्रम काळे बोर्डाचे सदस्य आहेत असं त्यांच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यांनी सदस्य असावं, त्यांनी पाहणी करावं, आपण इतपत मान्य करू शकतो। मात्र त्याच्या आधीमध्ये जाऊन जे नियम आहेत, फोटो काढू नये किंवा मोबाईल घेऊन जाऊ नये, हे विक्रम काळेंना नियम लागू नाहीत का? मग ज्यावेळी विक्रम काळे हे फोटो काढतात त्यावेळी तिथे विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होत नाही का? मग ते झाले असं त्याला जबाबदार कोण? हे त्यांना काही नियम आहेत का? एकीकडे राज्य सरकार कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली वेगवेगळे अभियान राबवत आहे, मात्र हेच जर विक्रम काळे सारखे शिक्षक आमदार आपल्या प्रसिद्धीसाठी जर अशा पद्धतीने वागत असेल तर याला जबाबदार कोण? आणि या विद्यार्थ्यांचं जर काही त्या निमित्तानं डिस्टर्ब होऊन काही नुकसान झालं असेल तर त्याला जबाबदार कोण? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। विक्रम काळे हे धाराशिव जिल्ह्यातले आहेत, प्रामुख्याने शिक्षक आमदार म्हणून ते संभाजीनगरच्या या परिक्षेत्रातून निवडून येतात। सलग 3 वेळा ते आमदार झाले, 3 ते 4 वेळा त्यांचे वडीलही आमदार होते। मात्र त्यांच्याकडून ज्या शिक्षणाची सदृढ करण्याची जबाबदारी असते, त्यांच्याकडूनच असे जर नियम तुडवले जात असतील पायदळी, तर त्याला नेमकी त्यांच्यावर कोण कारवाई करणार, हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं विशाल उपस्थित राहतोय। पण याविषयी विक्रम काळेंकडून काय प्रतिक्रिया मिळू शकली का? विशाल, आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला, त्यांचा फोन जो आहे तो सध्या लागत नाहीये। ते दौऱ्यावरती आहेत असं कळलं। सकाळी त्यांचा धाराशिव जिल्ह्यात प्रोग्राम होता, त्याच्याही फोटो त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केलेले आहेत। पण ज्या पद्धतीनं आपण बघतो, 10वी असेल किंवा 12वी असेल, या परीक्षा जीवनातल्या विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा म्हणून पाहिलं जातं आणि राज्य सरकारही त्याकडे, विशेष शिक्षण विभाग विशेषतः त्याकडे लक्ष देऊन या परीक्षा कशा चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या जातील, आज जेणेकरून आज 10वीच्या पेपरवरती ज्या सगळ्या कॉपीमुक्त अभियानाचा बोजोरा उडाल्याचं काही चित्र मिळालं। मात्र ज्या ठिकाणी असा बोजोरा उडतो, ज्या ठिकाणी विक्रम काळे जाऊन फोटो सेशन करतात आणि ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचं त्यांना डिस्टर्बन्स होऊन जर काही त्रास झाला असेल, त्यांना मानसिक काही हे झालं असेल, तर त्याला जबाबदार कोण? हा एक प्रश्न मोठा या निमित्तानं उपस्थित होता। हा विक्रम काळेंना विचारण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्यांच्याशी संपर्क आपला झालेला नाही, पण त्यांना ज्यावेळी संपर्क होईल त्यावेळेस आपण निश्चित हे विचारू। बोर्ड जरी सांगत असलं की ते बोर्डाचे सदस्य आहेत, ते जाऊ शकतात, पण प्रश्न आहे की त्यांनी जावं, त्यांनी पाहणी करावी, त्याच्यात काही कमी जास्त सूचना कराव्या, ते आमदार आहेत इथपर्यंत ठीक आहे। पण ते जर जाऊन तिथं फोटो सेशन करत असतील तर ते किती पत्ते योग्य? बरं, ते फोटो सेशन करून सोशल मीडियावरती हे टाकून कुठेतरी चमकोगिरी करण्याचा जो प्रयत्न करतायत, ते देखील कुठेतरी एक चुकीच्या पद्धतीनं बघितलं पाहिजे। जे नियम आहेत, जे सगळ्यांना नियम लागू आहेत, ते आमदारांना पण असावे, असं कुठेतरी मागणी सर्वसामान्याकडून होते। त्यामुळे आता विक्रम काळे यावरती नेमकी प्रतिक्रिया काय देतात का? तर विक्रम काळेचं जर बघितलं तर त्यांना प्रसिद्धीची हौस आहे असं त्यांच्याबद्दल बोललं जातं। नेहमी त्यांच्या पक्षात अजितदादा कधी त्यांना आले तर चिमटे घेत असतात, विक्रम प्रत्येक गोष्टीत समोर असतो किंवा पुढे असतो म्हणून। त्यामुळे आता विक्रम काळे यावर काय प्रतिक्रिया देतात किंवा त्यांना शिक्षण विभाग याच्यावर नेमकी काय भूमिका घेतं, हे देखील पाहणं देखील गरजेचं आहे। विशाल, आमदार विक्रम काळेच आपल्या बरोबर आहेत। विक्रम काळेजी, चला आम्ही समजू शकतो आपण बोर्डाचे सदस्य आहात, तिथं काय नेमकी व्यवस्था लावलेली विद्यार्थ्यांकरता आपण पाहण्याकरता गेलात, पण फोटो सेशन करायची काय गरज होती? नाही, फोटो सेशन कुठं मध्ये केलेलंच नाही। अहो, फोटो दिसतायत की तुमचे? नाही, मध्ये वर्गात पाहणी करताना फोटो केले। वर्गात शेवटी काय व्यवस्था आहे, डेस्क आहेत का नाही, तिथे कॅमेरे लावलेत का नाही,
हे पण आपण तपासतो ना. हा, पण तुम्ही ते डोळ्यांनी बघू शकला असतात, कॅमेरा का सोबत घेऊन गेलात तुम्ही? नाही नाही, मी कॅमेरा नेलेला नाही हो, कॅमेरा नेलेला नाही. तिथलाच जो वर्गात आता आपण ऑनलाईन काही कारणास्तव विक्रम काळे यांच्याशी आपला संपर्क तुटला. त्यांचं असं म्हणणं आहे मी कॅमेरा नेला नाही, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की व्यवस्था बघायची होती म्हणून मी तिथं गेलो होतो. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ठीक आहे, बोर्डाचे सदस्य म्हणून तिथं विद्यार्थ्यांकरता व्यवस्थित बेंच आहेत का, त्यांना व्यवस्थित पेपर पुरवले जात आहेत का, याविषयी माहिती घेण्याकरता गेल्याचं आपण बघतोय. आपण बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊयात. बालाजी, तू ऐकलंस की नेमकं ते काय समर्थन करतायत? पटण्यासारखं काही समर्थन नाही, विशाल, एक पळ काढल्याचा प्रकार दिसतोय विक्रम काळेंनी या याच्यातून, की तुम्ही ऑनलाईन त्याच्यातून ऑनलाईन फोटो कसे निघतील विशाल? बरं, ठीक आहे बालाजी, विक्रम काळेंना त्यांचं उत्तर पूर्ण करू देत. हा, विक्रम काळेजी, तुम्ही सांगत होता तुम्ही कॅमेरा घेऊन नाही गेलात वर्गात, बरोबर? नाही नाही, कॅमेरा म्हणजे आता आपण ऑनलाईन काय माहित नाही, संपर्क वारंवार तुटतोय आणि त्यांचं उत्तर काय पूर्ण होत नाहीये. पण पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न आपण करूच. ठीक आहे, पाहूयात. पण एक तर यामध्ये एकूण दिसून येते की ठीक आहे, आमदार म्हणून तिथे ते गेले, विद्यार्थ्यांना व्यवस्थित सुविधा पुरवल्या जातात का याची त्यांनी पाहणी केली. पण जे फोटो काढण्यात आले आणि ते सोशल मीडियावरती टाकण्यात आले, हे मात्र काही पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे जे नियम विद्यार्थ्यांना लागू होतात ते देखील सन्माननीय सभागृह सदस्य आमदार महोदयांना देखील लागू होतात, हे तितकंच खरं. चला, बरं, याविषयी आपण पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ देखील आपल्याबरोबर लाईनवरती आहेत. बालाजी, आपण बोलत होतो की आमदार काळे तिथं पोहोचले, ठीक आहे, मान्य आहे, पोहोचले, त्यांनी विद्यार्थ्यांना सुविधा पुरवल्या जात आहेत की नाही याबद्दलची माहिती घेण्याकरता वर्गामधला दौरा त्यांनी पूर्ण केला. बरं, विक्रम काळेजी, आपण सांगत होतात की आपण कॅमेरा सोबत घेऊन गेला नव्हता. बरं, मग हे फोटो कुठून आले? नाही नाही, फोटो म्हणजे कॅमेरा, आता मोबाईल तर सोबतच असतो आपल्या. बरं, आणि आपण आता प्रत्येक सेंटर हे ऑनलाईन जोडलेलं आहे. बरं, सेंटरवर काय प्रकार चालला, कोण येतं, कोण जातं, याचं ऑनलाईन आपण एक पथक पण बसवलंय शिक्षण विभागामध्ये, बरं, की जे मॉनिटरिंग करतं. हां, सेंटरवर बाहेरचे लोक कोणी येतात का हे पण मॉनिटरिंग करतं. आणि मी ते स्वतः ऑनलाईन चेक करतो की हे चालू आहे का नाही, ते बरोबर लोक बघतायत का नाही, हे पण मी त्याच्यावरून बघतो जाऊन. बरं. पण मग एक वर्ग ठीक आहे, मान्य, तुम्ही फोटो काढला, तुम्ही वेगवेगळ्या वर्गात गेलेला आहात, तिथं आपण फोटो काढले, गरज काय होती याची? म्हणजे जर विद्यार्थी तिथं मोबाईल नेऊ शकत नाही तर हा नियम तुम्हालाही लागू होतो. नाही नाही, बरोबर आहे ना, नियम सगळ्यालाच लागू आहे. बरोबर, समान आहे की नाही, मान्य करता तुम्ही? हा, एखाद्या केंद्रावर काय चाललंय ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण फोटो काढतो, बाकी त्याचा काहीच उद्देश नाही ना. पण मग काढले तुम्ही फोटो, चला मान्य करतो, मग सोशल मीडियावरती कसे आले? नाही, काढलेत ना, फोटो काढले आणि सोशल मीडियावर पण टाकलेत ना. पण मग हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही नाही, ही पारदर्शक परीक्षा ही पारदर्शक झाली पाहिजे आणि कॉपीमुक्त व्हावी, हा सगळा आमच्या यंत्रणेचा प्रयत्न आहे. बरं, आणि ती चालली व्यवस्थित, ही समाजाला पण, लोकांना, पालकांना पण कळलं पाहिजे बाबा ही सगळी अशी यंत्रणा लागलेली आहे, आता आम्हाला कुठेही तिथं कॉपी करता येणार नाही, कोणालाही कॉपीला सपोर्ट करता येणार नाही, हा त्यातला उद्देश आहे. पण यात आपण तिथं कॅमेरा घेऊन गेलात, विद्यार्थ्यांना कॅमेरा तिथं मोबाईल न्यायला परवानगी नाही आहे, आपण तिथे मोबाईल घेऊन गेलात, हे कितपत योग्य होतं? नियमांचा भंग झाला नाही का? नाही, मी काय म्हणतो की आपण ही कॅमेरा आपण म्हणजे काही तिथं आपण कशासाठी गेलो की तिथं काय चाललेलं आहे, परीक्षा केंद्र कसं चाललेलं आहे, तिथली काय व्यवस्था विद्यार्थ्यांना पुरवली जाते, हे बघण्यासाठी आपण गेलो आणि त्याचा आपण फोटो काढलेला आहे. आपण काय म्हणजे तिथं कॉपी होऊ नये हाच प्रयत्न आमच्या सगळ्यांचा आहे ना. कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा झाली पाहिजे, हा पाठीमागचा उद्देश आहे, दुसरा काहीच नाही. बरं, म्हणजे मला फक्त या फोटोंबद्दल थोडंसं तुमच्याकडनं विस्तृत जाणून घ्यायचं काय, म्हणजे याच्यात नेमकी व्यवस्था काय दिसून येते? तुम्ही चक्कर मारताय, तुमच्याबरोबर सगळे शिक्षक त्याबरोबर दिसत आहेत, मग यातनं काय नेमकं स्पष्ट होतं मला सांगा ना. आणि आता सगळीकडं म्हणजे जे काही कॉपीचं प्रमाण होतं ते अतिशय कमी झालं. आपण आकडेवारी जरी घेतली असेल तरी या वर्षी इतर ज्या परीक्षा झाल्या त्याच्या तुलनेमध्ये आता महसूल यंत्रणा पण मदत करते, महसूल यंत्रणेचे पथक पण तिथं आहेत, पोलीस यंत्रणेची लोक तिथं आहेत. हे लोक तिथं आहेत का, जे ज्यांना ड्युटी नेमून दिली ते तिथं येतात का, तितक्या वेळ बसतात का, हे पण आम्ही सगळं पाहतोय.
आणि ते लोक सुद्धा ऑनलाईन आमच्या त्या शिक्षण विभागाच्या सेंटरला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे ते पण तिथं काम करतात का नाही हे पण दिसतंय. म्हणजे ह्या सगळ्यामुळं आता परीक्षा एकदम निकोप वातावरणात होते. एखाद दुसरा अनुचित प्रकार सोडला तर जवळपास सगळीकडं काही काही जिल्ह्यात तर एक पण कॉपी नाहीये. इतकं चांगलं वातावरण या वर्षी झालेलं आहे. बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आमदार विक्रम काळेंशी आपण बोललो. ते असं म्हणतायत की सगळं काही नियमात आहे, म्हणजे तिथं नियम पाळले जात आहेत की नाही हे बघण्यासाठी मी गेलेलो होतो. अशा वेळी इतर सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मी जर तिथे वर्गामध्ये या गोष्टीची पाहणी करत होतो तर माझे फोटो काढले तर यात चुकलं काय, ते सोशल मीडियावरती टाकले यात चुकलं आहे. या माध्यमातून खरं तर मला पालकांना देखील समाज माध्यमातून दाखवून द्यायचं होतं की सगळं काही व्यवस्थित चाललंय. पण हे तितकंच खरं, जे नियम विद्यार्थ्यांना लागू आहेत ते देखील आमदार महोदयांना लागू होतात. नियमांचा भंग झालाय हे समोर दिसतंय. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात.